आदर्श आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांचा बचाव करणारी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विनय गौडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती। आयुक्त पालीवाल यांनी आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी प्रसिद्धीस पाठवलेल्या 24 कोटी रुपयांची ई-निविदा 2 दिवसाच्या सलग सुट्ट्यामुळे शासनाच्या वेबसाईटवर उशिरा प्रकाशित झाली। यापुढे असे होणार नाही याची दक्षता घेण्याची समज आयुक्त पालीवाल दिली असून सदर प्रकरण आता बंद केल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी यांनी एकाला वाहिनीला दिली आहे। यावर आता जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत। या संवेदनशील पदावर काम करताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिशाभूल करणारे वक्तव्य भ्रष्ट अधिकाऱ्याचा बचाव करणे योग्य नाही। तसेच या प्रकरणात आयुक्त पालीवाल यांना कारणादाखल नोटीस बजावली असल्यास त्याची प्रत व आयुक्तांना मिळालेले लेखी स्पष्टीकरण सार्वजनिक करावे असे खुले आवाहन देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। निवडणूक विभागाने आयुक्तांविरुद्ध कोणतीही रितसर कारवाई केली नाही। एवढेच नव्हे तर या प्रकरणातील मूळ तक्रारच आवक जावक विभागातून गाढ झाली। नियम धाब्यावर बसवून निवडणूक विभागाचे संपूर्ण नियंत्रण आयुक्त पालीवाल यांचा बचाव करीत असल्याचा आरोप पप्पू देशमुख यांनी 1 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता केला आहे। 16 मार्चला आचारसंहिता लागलेली असताना 18 मार्चपासून नवीन कामासाठी ई-निविदा प्रकाशित करून आयुक्तांनी आचारसंहितेचा भंग केला याचे पुरावे आम्ही माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना दिले। परंतु त्यांनी एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना असे सांगितले की 16 तारखेला वर्तमानपत्रात जाहिरात दिली, 2 दिवस सलग सुट्ट्या आल्या, त्यामुळे ई-निविदा उशिरा प्रकाशित झाली आणि अशी चूक पुन्हा करू नये अशी समज आयुक्तांना आम्ही दिलेली आहे। अशा प्रकार आणि हे प्रकरण बंद केलं अशा प्रकारची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी एका वाहिनीला दिली, ती मी स्वतः प्रत्यक्ष ऐकली। माझं जिल्हाधिकारी विनय गौडा साहेब यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी आयुक्तांना साधी शोकॉज नोटीस पाठवली का, त्याचं स्पष्टीकरण आलं का? जर त्यांनी शोकॉज नोटीस दिली असेल आणि स्पष्टीकरण आलं असेल तर ते त्यांनी सार्वजनिक करावं। जिल्हाधिकारी साहेब दिशाभूल करत आहे, राजकीय दबावाखाली आयुक्तांचा बचाव करीत आहेत। आमचा आक्षेप 16 मार्च रोजी वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या जाहिरातीवर नाही, 16 मार्च रोजी जी जाहिरात प्रकाशित झाली त्यामध्ये स्पष्टपणे 18 मार्चपासून ई-निविदा सुरू होत आहे प्रक्रिया याचा उल्लेख आहे। 16 मार्चला आचारसंहिता लागली याचा स्पष्टपणे पूर्वकल्पना असताना आयुक्तांनी हेतुपुरस्पर मर्जीतल्या कंत्राटदाराला लाभ पोहोचवण्यासाठी हा गैरप्रकार आदर्श आचारसंहितेचा भंग केला। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा तर रद्द केली पण आयुक्तांचा बचाव करत आहेत। हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांना महागात पडेल, त्यांच्या कारकिर्दीवर याचा दुष्परिणाम होईल याची त्यांनी काळजी घ्यावी।